नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रघुनाथ सोरमारे आज आपल्यासमोर टर्नर विषयातील काही जे चॅप्टर आहे ते तुमच्यासमोर आज त्यातला जे चॅप्टर जो आहे नर्लिंगचा तो आज तुम्हाला शिकवणार आहे। आणि याच्या अगोदर कोणी मराठीमध्ये या प्रकारे कंटेंट दिलेलं नाही आणि आपण बघतो की बाहेरच्या राज्यामध्ये हे कंटेंट दिलं जातं, पण आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीने आणि एकदम चांगल्या डीप लेवलमध्ये कोणी शिकवत नाही। तर आज आपण ते टर्नर ट्रेडमध्ये किंवा फिटर किंवा मशीनिस्ट अशा तिन्ही ट्रेडला मिळून काही जे टॉपिक आहे किंवा काही चॅप्टर आहे ते मी आज तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे। तर ते त्याच्यातलाच आज एक चॅप्टर आहे की नर्लिंग। तर नर्लिंग काय आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहे। नर्लिंगचा परिचय, त्याच्यानंतर नर्लिंगचा उद्देश काय आहे, नर्लिंगचे पॅटर्न किती आहे, त्यानंतर नर्लिंग ही कशा प्रकारे केली जाते, या ज्या गोष्टी आज आपण नर्लिंग विषयी आज जाणून घेणार आहे। तर हा चॅप्टर जो आहे हा टर्नर मधला आहे, पण हा सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे। तर आज आपण त्याच्याविषयी बघणार आहे। तरी तुम्ही आज ह्या टॉपिकला मिस कोणी करू नका आणि शेवटपर्यंत बघा। हा टॉपिक जर आवडला तुम्हाला तर इथून पुढे मी अजून असेच व्हिडिओ बनवणार आहे। तर त्यामुळं तुम्ही मला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्यायचा आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांसाठी मी आज हा व्हिडिओ तयार करत आहे। तर आपण आज चालू करू आपल्या सेशनला आणि पुढं बघू काय आहे। तर मित्रांनो, आज आपण नर्लिंग विषयी आज बघणार आहे। तर आता नर्लिंग काय, तर नर्लिंग काय आहे, तर नर्लिंग हे काय, तर नर्लिंग एक काय आहे तर ते आज आपण बघणार आहे। इंट्रोडक्शन ऑफ नर्लिंग। तर नर्लिंगचा परिचय बघणार आहे आपण। सगळ्यात पहिलं नर्लिंग काय, व्हॉट इज अ नर्लिंग। तर त्याच्यामध्ये काय की दंडगोलाकृती जॉबवर घट्ट पकड मिळवण्यासाठी टूलचा दाब देऊन जी नक्षी तयार केली जाते त्यास नर्लिंग असे म्हणतात, बरोबर। तर जे एखाद्या गोल जॉब, बरोबर, एखादा राऊंड जॉब आहे आणि त्या राऊंड जॉबवरला लेथ मशीनवरती पकडून त्याच्यावरती जी नक्षी तयार केली जाते त्याला नर्लिंग असे म्हणतो आपण। तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे पुढे अजून काय काय। तर हे बघा, तुम्हाला इथं लेथ मशीनचा चेक दिसतोय आणि ह्या चेक काय आहे इथं फिरतोय। इथं काय दिलं, याला कटिंग स्पीड म्हणलेलं आहे। आणि हा चेक जसा फिरतो त्यावेळेस हा टूल, हे जे नर्लिंग टूल आहे याचे जे होल्डर आहे याच्यामध्ये हे रोलर लावलेलं आहे। तर हे रोलर जे आहे, हे रोलर काय करतं तर फिरतं आणि फिरल्यानंतर काय होतं, याच्यावरती जे नक्षी आहे नर्लिंगचे तर ते याच्यावरती उमटत असतात। तर त्या पद्धतीने ही नर्लिंग या लेथ मशीनवरती करीत असतो आपण। आणि असं म्हणजे चेकच्या दिशेला आपण फीड देऊन ती नर्लिंग क्रिया करत असतो। तर सगळ्यात पहिले जर बघितलं आपण तिथं काय आहे, हे नर्लिंग टूल आहे, बरोबर। तर नर्लिंग टूल हा आणि त्याच्यावरती हे रोलर आहे, डायमंड रोलर, बरोबर। त्याच्यानंतर इथं टूल पोस्ट आहे आणि टूल पोस्टला आपण नर्लिंग टूल लावलेला आहे। तर त्याच्यात बघू आपण हे काय नर्ल सरफेस आहे, म्हणजे या सरफेस भागावरती काय होणार नर्लिंग क्रिया होत आहे। तर सगळ्यात 2 नंबरचा मुद्दा जर बघितला आपण तिथं काय आहे की ही जी कटिंग क्रिया ही कटिंग क्रिया नाही, बरोबर। नर्लिंग काय आहे, ही एक कटिंग क्रिया नाही तर ती काय आहे फॉर्मिंग क्रिया आहे, बरोबर। तर आपण ही गोष्ट पण लक्षात ठेवायची। इथं आपल्याला पेपरला प्रश्न येऊ शकतो तसा की नर्लिंग ही कोणती क्रिया आहे। तर त्यामुळं आपण हे लक्षात ठेवायचं की नर्लिंग ही कटिंग क्रिया नसून तर एक फॉर्मिंग क्रिया आहे, बरोबर। तर त्याच्यामध्ये काय आहे की या क्रियेत सिलेंड्रिकल जॉबवरील बाहेरील पृष्ठभागावर स्ट्रेट लाईन, डायमंड आकाराचे पॅटर्न तसेच किंवा क्रॉस लाईन पॅटर्न या प्रकारचे नर्लिंग केले जाते। हे एक फॉर्मिंग ऑपरेशन आहे, बरोबर। हे काय एक फॉर्मिंग ऑपरेशन आहे आणि त्याच्यावरतीच आपण काय करीत असतो, सगळ्यात पहिलं जर बघितलं तर त्याच्यावरती आपण स्ट्रेट लाईन नर्लिंग करीत असतो, नंतर डायमंड आकाराचे नर्लिंग करीत असतो आणि त्याच्यानंतर क्रॉस लाईन नर्लिंग करीत असतो, बरोबर। तर आपण जर बघितलं इथं तर अशा पद्धतीने 3 पॅटर्नचे नर्लिंग आपण त्याच्यावरती करीत असतो। तर पुढे बघू आपण विद्यार्थी मित्रांनो।
तर त्याच्यानंतर बघू इथं बघा, इथे काय दिलंय, चांगल्या फिनिशिंग साठी सॉल्युबल किंवा कटिंग ऑइलला कुलनच्या रूपात उपयोग केला जातो, बरोबर. तर याच्यामध्ये काय चांगलीदार फिनिशिंग आणायची आपल्याला. ही नर्लिंगची क्रिया करताना जर आपल्याला चांगली फिनिशिंग आणायची आहे तर ती फिनिशिंग आणि येण्यासाठी आपल्याला तिथे काय करावं लागतं की सॉल्युबल ऑइल किंवा कटिंग ऑइलचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर काय होतं, आपल्याला तिथं चांगली फिनिशिंग येते आपली नर्लिंग करताना. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सॉल्युबल ऑइल किंवा कटिंग ऑइलचा उपयोग करायचा आहे. इथं दिलेलं आहे बघा. हे पण पेपरला प्रश्न येतो की नर्लिंग करताना कोणते कुलांच्या रूपात कोणते ऑइल वापरले जाते, हे आपल्याला तिथं प्रश्नामध्ये दिसू शकतं, बरोबर. तर आपल्याला हे माहिती पाहिजे, त्याची आपण पाठ करून घ्यायचे, बरोबर. त्यानंतर आपण बघू नर्लिंगचा उद्देश बघू. नर्लिंगचा उद्देश जरा बघायला गेलं, हे बघा नर्लिंगचे उद्देश. पर्पज ऑफ नर्लिंगचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे. नर्लिंगचे जे मेन पर्पज आहे ते कोणते ते बघू आपण. यामुळे पार्टला मजबूती पकडता येते, बरोबर. यामुळे पार्टला मजबूतीने पकडता येते. म्हणजे ही जी नर्लिंग क्रिया आहे ही स्ट्रेट नर्लिंग क्रिया आहे. आणि हे जे दिसते तुम्हाला याच्यावरती असं स्ट्रेट लाईन पडल्या गेलेलं आहे, बरोबर. आणि हे लेथ मशीन वरती केलेलं आहे. आणि काय होतं, आपल्या एखाद्या पार्टला पकडायचं असलं आपल्याला तर आपण त्या पार्टला चांगली पकड भेटण्यासाठी आपण नर्लिंग क्रिया करत असतो. आणि त्याचा सगळ्यात मेन उद्देश काय, यामुळे पार्टला मजबूतीने पकडता येते, बरोबर. तुम्हाला ही जी नर्लिंग आहे स्ट्रेट टाईपची ही तुम्हाला व्हर्नियर कॅलिपरच्या लॉकिंग स्क्रूवरती पण बघायला भेटत आणि अजून इतर ठिकाणी पण बघायला भेटते आपल्याला, बरोबर. त्यानंतर काय जॉब आकर्षक दिसतो, बरोबर. आपला जॉब पण काय होतो एकदम आकर्षक दिसत असतो. आकर्षक म्हणजे एकदम चांगला दिसत असतो जॉब त्यात आपला नर्लिंग केल्यानंतर. त्याच्यानंतर काय शाफ्ट व होलच्या प्रेस फिटिंगसाठी शाफ्टच्या व्यासास मोठे करण्यासाठी जेणेकरून चांगली फिटिंग टाईट फिटिंग प्राप्त व्हावी, बरोबर. एखादा शाफ्ट आहे आणि त्याचं डायमीटर जर आपल्याला वाढवायचे, बरोबर. उदाहरणार्थ आपला एखादा शाफ्ट आहे आणि त्या शाफ्टचा आपला असा एक शाफ्ट आहे, बरोबर. दिसतोय तुम्हाला काय एक शाफ्ट आहे आणि जर आपल्याला डायमीटर वाढवायचे, बरोबर. आणि डायमीटर जर वाढवायचं असलं तर आपली तिथं नर्लिंग क्रिया केली जाते. नर्लिंग क्रिया केल्याच्या नंतर काय होतं, तिथं आपलं डायमीटर हे वाढत असतं, बरोबर. तर आपण अशी नर्लिंग क्रिया करत असतो. याच्यावरती दिसते तुम्हाला ही मित्रांनो ही डायमंड नर्लिंग आहे. आणि डायमंड नर्लिंगच्या सहाय्याने काय करतो आपण एखाद्या शाफ्टचं डायमीटर वाढवत असतो, बरोबर. तर असं नर्लिंग करून हे जे डायमीटर आहे इकडच्या डायमीटरपेक्षा इकडचं डायमीटर हे वाढत जातं. आणि वाढल्याच्या नंतर काय होतं ते एखाद्या आपल्याला होलमध्ये किंवा कशामध्ये जरा चांगलं टाईट फिट करायचं आहे तर त्यावेळेस आपण हे नर्लिंग करू शकतो, बरोबर. तर त्याच्यानंतर आपण बघू हे असे 3 प्रकारचे उद्देश आहे मित्रांनो. हे मेन उद्देश आहे, मेन पर्पज आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे, हे लक्षात ठेवायचे. पेपरला हे उद्देशपैकी एखादा उद्देश विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघू आपण नर्लिंग पॅटर्न. आता नर्लिंग पॅटर्न कोणते नर्लिंग पॅटर्न जर बघायला गेला आपण तर सगळ्यात पहिला आपल्याला बघायला भेटतो स्ट्रेट नर्लिंग, बरोबर. कोणतं आहे स्ट्रेट नर्लिंग. तर स्ट्रेट नर्लिंग काय आहे याच्यावरती बघा दंडगोलाकृती जॉबवर ऍक्सिसची समांतर रेषाकृती नक्षी तयार केली जाते, बरोबर. म्हणजे एखादा दंडगोलाकार जॉब आहे आणि त्या दंडगोलाकृती जॉबवरती आपल्याला काय करायचं आहे सरळ लाईन मध्ये हे बघा असा आपला जॉब आहे. हा दंडगोलाकृती म्हणजे राऊंड जॉब आहे, बरोबर. आणि या राऊंड जॉब वरती आपल्याला काय करायचंय राऊंड जॉब आहे. आणि राऊंड जॉब वरती आपल्याला म्हणजे इथं काय केलं जातं त्याच्यावरती स्ट्रेट लाईन मध्ये नक्षी ओढल्या जाते आणि आपण अशा प्रकारे करत असतो ही नर्लिंग,
बरोबर. अशा प्रकारे नर्लिंग उमटत असते जॉबवरती, राऊंड जॉबवरती, आणि आपण अशा प्रकारे नर्लिंग करत असतो लेथ मशीनवरती. तर मित्रांनो, याच्यासाठी एक वेगळा टूल असतो आणि त्या टूलाच्या सहाय्याने आपण याला करत असतो. बरोबर. त्यानंतर काय, त्यास स्ट्रेट नर्लिंग असेही म्हणतात. बरोबर. त्यास काय म्हणलं जातं, स्ट्रेट नर्लिंग असेही म्हणलं जातं. बरोबर. म्हणजे जे जॉबचा ऍक्सिस आहे, बरोबर, ही जे जॉबचा ऍक्सिस दिसते तुम्हाला, हे बघा, ही जॉबची ऍक्सिस लाईन आहे. बरोबर. तर ही जॉबची ऍक्सिस लाईन आहे, ते ऍक्सिस लाईनच्या सरळ रेषेमध्ये, बरोबर, समांतर रेषाकृती नक्षी तयार केली जाते. त्याला आपण काय म्हणतो, ही स्ट्रेट नर्लिंग असं म्हणतो. बरोबर. तर अशा प्रकारे स्ट्रेट नर्लिंग केली जाते. इथं तुम्हाला हे चित्र बी बघायला दिसते, याच्यामध्ये स्ट्रेट नर्लिंग केली आहे. त्यानंतर काय, ही जी आहे ही सिंगल रोलर किंवा डबल रोलर मार्फत तयार केली जाते. यामुळे जॉबवर घट्ट पकड मिळते. बरोबर. ही कशी आहे, तर हे सिंगल रोलर किंवा डबल रोलर मार्फत ही तयार केली जाते. म्हणजे याचं एक रोलर असतं आणि त्या रोलर मार्फत ती केली जाते. ते आपण पुढे बघणार आहे ते रोलर कसं असतं, तर ते नंतर पुढे बघू आपण. ही झाली सगळ्यात पहिली नर्लिंग पॅटर्नचं जे, तर त्याच्यामधला पहिला प्रकार येऊ स्ट्रेट नर्लिंग. त्याच्यानंतर बघू आपण डायमंड नर्लिंग किंवा क्रॉस नर्लिंग बघू आता 2 नंबरला, आणि क्रॉस नर्लिंग नंतर बघू आपण डायमंड नर्लिंग. तर आता ही क्रॉस नर्लिंग बघा दिसतंय तुम्हाला. तर याच्यामध्ये कसं आहे, क्रॉस नर्लिंग मध्ये हे बघा, ही क्रॉस नर्लिंग अशा पद्धतीने केली जाते मित्रांनो. याच्यामध्ये असे चौरस आकाराचे नक्षी तयार होतात आणि याला आपण क्रॉस नर्लिंग म्हणत असतो. काय म्हणतो, क्रॉस नर्लिंग असे म्हणत असतो. इथं दिसतंय बघा तुम्हाला, या पद्धतीने ही दिसत असते नर्लिंग. बरोबर. तर अशा पद्धतीने नर्लिंग आपल्याला दिसते इथं, आणि त्याच्यावरती आपण जॉबवरती अशी नर्लिंग तयार करीत असतो आणि अशा पद्धतीने ती तयार होत असते जॉबवरती. इथं ही ऍक्सिस लाईन आहे आपल्या जॉबची, आणि हा जॉब इकडं असा पकडलेला आहे, याच्यामध्ये लेथमध्ये पकडलेला आहे. बरोबर. असा जॉब पकडलेला आहे लेथ मशीन मध्ये. ही ऍक्सिस लाईन आहे आणि त्याच्यावर त्याचे चौरस आकाराचे नक्षी आपण तयार करत असतो. बरोबर. त्याच्यानंतर काय आहे, ही चौकोनाकृती असते. बरोबर. मी आता सांगितलं तुम्हाला की ही कशी असते, चौकोनाकृती असते. ही अशा प्रकारे दिसत असते. या स्क्वेअर रोप पॅटर्न असे म्हणतात. बरोबर. यास काय म्हणलं जातं, स्क्वेअर रोप पॅटर्न, म्हणजे स्क्वेअर आकाराचे असते, त्याच्यामुळे याला स्क्वेअर रोप पॅटर्न असेही म्हटलं जातं. त्याच्यानंतर ही रोलर सेटद्वारे केली जाते. बरोबर. ही कशाद्वारे केली जाते, रोलर सेटद्वारे. तर ते आपण पुढे बघू, रोलर सेट वगैरे काय असतं ते आपण पुढे बघणार आहे. तर ते आता सध्या आपण एवढंच बघू की ही कशाद्वारे केली जाते, रोलर सेटद्वारे. रोलर सेट असतो आणि त्याच्याद्वारे आपण करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, चौथा पॉईंट आहे, त्याच्यामध्ये या एका रोलरचे दाते दुसऱ्या नर्लिंग उंचवट्यास 90 डिग्रीच्या कोनात असतात. बरोबर. आता हे जे दात आहे हे कसे असते, 90 डिग्रीच्या कोनामध्ये असते याचे दात. बरोबर. तर आपल्याला इथं असे बघायला भेटते. बरोबर. इथं हे 90 डिग्रीचा कोन तयार होतो इथं, आणि आपण काय करतो, इथं नर्लिंग 90 डिग्रीच्या कोनामध्ये तयार केला असतो चौकोनामध्ये. बरोबर. तर त्याच्या पुढे बघणार आहे आपण की डायमंड नर्लिंग. तर डायमंड नर्लिंग कशी असते ते बघू आपण. हे बघा, तुम्हाला ही डायमंड नर्लिंग बघायला भेटते. बघा, डायमंड नर्लिंग कशी, हिचा आकार कसा असतो, डायमंड सारखा असतो. डायमंड सारखी याच्यावरती नक्षी उभारलेली असते. बरोबर. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण डायमंड नर्लिंग, या दंडगोलाकृती जॉबवर हिराकृती आकाराची नक्षी तयार केली जाते. म्हणजे आपल्या दंडगोलाकृती जॉब आहे आणि त्याच्यावरती हिऱ्याच्या आकाराचे म्हणजे डायमंडच्या आकाराचे आपल्याला काय केलं जाते, तर आपण काय करीत असतो, याच्यावरती नक्षी उमटत असतो. त्याला आपण काय म्हणतो, डायमंड नर्लिंग असं म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं पॉईंट आहे बघा, याला डायमंड आकाराचा पॅटर्न असंही म्हणतात. बरोबर. याला डायमंड आकाराचा पॅटर्न असंही म्हणलं जातं, त्यामुळं हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर याला ही रोलरच्या सेट मार्फत प्रेस करून नक्षी तयार करतात, ज्यात एका रोलरचे दाते लेफ्ट हँड हेलिकल व
दुसऱ्या रोलरचे दाते राईट हँड हेलिकल असतात, बरोबर. असे याच्यामध्ये 2 रोलर असतात. हे बघा, नर्लिंग टूल वरती 2 रोलर असतात आणि याच्यावरती कसे सगळ्यात पहिलं जे रोलर असते त्याच्यावरचं, त्याच्यावरती काय सांगितलेलं आहे की त्याच्यावरती जे दाते असते ते लेफ्ट हँड हेलिकल, बरोबर. आपण जर बघितलं ते कसे असते, लेफ्ट हँड हेलिकल असते, अशा प्रकारचे असते, लेफ्ट हँड हेलिकल असते, बरोबर. लेफ्ट हँड हेलिकल आणि याच्यात राईट हँड हेलिकल असते असे. हे राईट हँड हेलिकल असते आणि याने काय केलं जातं की आपली नर्लिंग क्रिया ही केल्या जाते. हे रोलर असते आणि आपल्या नर्लिंग टूल वरती बसवलेले असते, ते आपण पुढे बघणार आहे की कसे सेट असते आणि रोलरचे प्रकार कसे असते ते पुढे बघू आपण. तर त्याच्यानंतर काय पुढचे आपण हे त्याच्यानंतरचे बघू आपण आता नर्लिंग मध्ये. हे बघा, त्याच्यानंतर काय कॉन्केव रोलिंग म्हणजे काय, या प्रकारची जॉबवर तयार केली जाणारी रोलिंग नक्षी आंतरवक्र कॉन्केव म्हणजे काय कॉन्केव आणि पृष्ठभागावर बहिर्वक्र कॉन्व्हेक्स द्वारे केली जाते, बरोबर. म्हणजे एखाद्या पृष्ठभागावरती आपल्याला करायची असली की आपण कशाच्या सहाय्याने केली जाते, ही याचा एक वेगळा टूल असतो आणि त्या टूलाच्या मार्फत आपण काय करतो, नर्लिंग जॉबवरती करत असतो, बरोबर. ही कॉन्केव रोलिंग म्हणते ना. त्याच्यामध्ये बघा दुसरं पॉईंट, या नर्लिंगची लांबी रोलरच्या रुंदीनुसार केली जाते. याच्यामध्ये आपल्याला जर नर्लिंग करायची असली तर ती जी लांबी असते ती आपण कशी करीत असतो, आपल्या याच्यानुसार करीत असतो, बघा. म्हणजे रोलरची जी रुंदी असते, बरोबर, त्याच्यानुसार आपण करीत असतो. याला आपल्याला फीड देता येत नाही. याच्यामध्ये बघू आपण, हे बघा तुमचा असा जॉब आहे, बरोबर, किंवा ही अशा पद्धतीने केले जाते. बघा इथं दिसतंय तुम्हाला. याच्यामध्ये काय आहे की नर्लिंग जी आहे ही अशा पद्धतीने केली जाते. म्हणजे हे रोलर आहे समजा उदाहरणार्थ आपलं, आणि रोलरवरती काय केलं जातं, इथं समजा टूल होल्डर आहे, बरोबर, आणि इथं रोलर बसवलेलं आहे आणि ते रोलर फिरतात आणि ते आपल्या नर्लिंगच्या आकाराचंच असतं. आपल्याला जे आपण डायमंड नर्लिंग वगैरे करतो याला आपण हवं तेवढ्या लांबीमध्ये आपण करू शकतो. पण ही नर्लिंग जी आपल्याला कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स या ज्या 2 नर्लिंग आहे हे आपल्याला टूलच्या रोलरचा आकार जेवढा आहे त्या आकारातच आपल्याला त्या तयार करता येतात आणि ह्या आंतरवक्र किंवा बाह्यवक्र भागावरती आपण करू शकतो, बरोबर. इथं दिसते बघा कॉन्व्हेक्स या प्रकारची नर्लिंग जी आहे ही बहिर्वक्र पृष्ठभागावर म्हणजे बाहेरील पृष्ठभागावरती आपण करू शकतो आणि कोणत्या कॉन्केव टूला मार्फत, बरोबर. ही जी असती ही आंतरवक्र आपण ही कॉन्व्हेक्स टूल म्हणजे बहिर्वक्र टूलच्या माध्यमातून करीत असतो आणि ही जी दिसते तुम्हाला ही आंतरवक्र टूलच्या माध्यमातून करीत असतो. म्हणजे याचं ऑपोजिट असतं. जसं कॉन्केव रोलिंग जी आहे ही आपण कशी करतो, ही कॉन्व्हेक्स नर्लिंग टूलच्या सहाय्याने करीत असतो, बरोबर. म्हणजे बहिर्वक्र रोलरच्या सहाय्याने आपण करीत असतो. आणि त्याच्यानंतर जी दुसरी दिसते तुम्हाला ही कशी आहे, ही कॉन्व्हेक्स नर्लिंग म्हणजे याच्यामध्ये ही कशी आहे बहिर्वक्र आहे, ही कॉन्केव म्हणजे आंतरवक्र रोलरच्या मार्फत ही आपण करीत असतो, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये या नर्लिंगची लांबी रोलरच्या रुंदीनुसार केली जाते. म्हणजे जेवढा आपला रोलरची रुंदी आहे त्याच्यानुसारच आपण ही नर्लिंग करू शकतो, बरोबर. आणि दुसरी जरा बघितली आपण ही झाली कॉन्केव, बरोबर. त्याच्यानंतर
जर बघितली आपण दुसरी आहे. तर याच्यामध्ये बघा ही कोणती आहे, कॉन्व्हेक्स. बरोबर. तर ही आहे कॉन्व्हेक्स आणि ही दिसते तुम्हाला ही कॉन्केव्ह. बरोबर. ही पण आपण काय करायचं असते, रोलर लागलेले उदाहरणार्थ आणि रोलरच्या माध्यमातून आपण ही इथं करत असतो. बरोबर. म्हणजे आपला जेवढा रोलरची रुंदी आहे त्या रुंदीनुसार आपण हिला करत असतो. तर असे या दोन प्रकारच्या नर्लिंग होते, म्हणजे असे पूर्ण 5 प्रकारच्या नर्लिंग आपण बघितल्या. सगळ्यात पहिली बघितली आपण जी याची नर्लिंग बघितली. सगळ्यात पहिला आपण स्ट्रेट नर्लिंग बघितली. बरोबर. दिसते तुम्हाला कोणती आहे, स्ट्रेट नर्लिंग आहे. स्ट्रेट नर्लिंग आहे. त्याच्यानंतर आपण बघितली क्रॉस नर्लिंग. बरोबर. म्हणजे चौरस आकाराची. त्याच्यानंतर बघितली आपण डायमंड नर्लिंग. ही डायमंड सारखीचा आकार असतो आणि डायमंड नर्लिंग म्हणते तिला. त्याच्यानंतर बघितली की कॉन्केव्ह रोलिंग. बरोबर. ही एक नर्लिंगचाच प्रकार आहे. त्याच्यानंतर नर्लिंग पॅटर्नचा प्रकार आहे आणि हा जे दिसते तुम्हाला कॉन्व्हेक्स नर्लिंग आहे. बरोबर. हे पण एक नर्लिंगचा प्रकार आहे. असे 5 पॅटर्न आहे नर्लिंगचे, तसे आपण नर्लिंग करत असतो. बरोबर. त्याच्यानंतर बघणार आहे आपण मित्रांनो की नर्लिंग टूल काय आहे. बरोबर. आता नर्लिंग टूल आपण नर्लिंग बघितली, पण नर्लिंग कशी केल्या जाते, याचे टूल कोणते कोणते असते, टूलचे प्रकार आपण आता बघणार. बरोबर. आता नर्लिंग टूल काय आहे, नर्लिंग टूल गोलाकृती असतात. बरोबर. हे काय गोलाकृती असतात. इथं दिसतंय बघा तुम्हाला, हे गोलाकृती आकाराचं आहे आणि याच्यावरती काय याच्या पृष्ठभागावर दाते असतात. बरोबर. याची जी पृष्ठभाग आहे, याचा जो सरफेस आहे, सरफेसवरती कसे दाते, याच्यावरती स्ट्रेट दाते. बरोबर. तर याला विशेष प्रकारच्या टूल होल्डरमध्ये पकडले जाते आणि नंतर टूल हार्ड स्टील असून त्याची शाईन हार्डनिंग व टेम्परिंग केली असते. बरोबर. हा जो टूल आहे हार्डनिंग स्टील पासून तयार केला जातो आणि याची जी शाईन असते ही कशी केली जाते, हार्डनिंग व टेम्परिंग केली असते. बरोबर. हे जे रोलर दिसते तुम्हाला हे कसं असतं, हार्ड स्टील पासून तयार केलं जातं आणि मागचं जे दिसते तुम्हाला ही शाईन ही शाईन कशापासून तयार केली असते, ही शाईन जी आहे ही आपल्या हार्डनिंग व टेम्परिंग केली असते. बरोबर. हार्डनिंग व टेम्परिंग केलं असतं आणि ही टूल होल्डरमध्ये टूल हार्डनिंग केलेल्या पिनद्वारे फिट केली जाते. बरोबर. तर हे जे टूल होल्डर आहे आणि याच्यामध्ये काय एक पिन आहे बघा. तर ही पिन आपल्याला इथं खाली बघू आपण. हे बघा इथं काय ही पिन आहे, काय हार्डनेस स्टील पिन. बरोबर. ही टूल होल्डरमध्ये पिन टाकली जाते आणि हे रोलर आपण त्याच्या माध्यमातून फिट करीत असतो. आणि जी पिन आहे ही पिन कशी असते, तर ही हार्डनिंग केलेली असते. बरोबर. कशी केलेली असते, हार्डनिंग केलेली असते. म्हणजे ज्यावेळेस आपण नर्लिंग करतोय तर नर्लिंग करतानाच ते त्याच्यावरती लोड यायला नको आणि ती खराब व्हायला नको किंवा ती बेंड व्हायला नको, त्याच्यासाठी तिला हार्ड केलेलं असतं. बरोबर. त्याच्यानंतर आहे तर तुम्ही बघितलंय की हा कोणता टूल आहे, हा सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे. तर आपण पुढे बघणार आहे तर सिंगल रोलर कोणते काय कोणते ते सगळं पुढे बघणार आहे आपण. सगळ्यात पहिले काय सिंगल रोलर नर्लिंग टूल. बरोबर. हा सगळ्यात पहिले सिंगल रोलर. तर याने काय करत असतो आपण, हे दिसते तुम्हाला हे काय एक स्ट्रेट नर्लिंग टूल. बरोबर. तर याच्या साईड काय करतो आपण, जी सगळ्यात पहिले आपण जी नर्लिंग बघितली ती स्ट्रेट नर्लिंग आहे ना, तर स्ट्रेट नर्लिंग जी आहे ती या टुलाच्या माध्यमातून करीत असतो आपण. त्याच्यावरती स्ट्रेट लाईन दिली आहे बघा. बरोबर. किंवा याच्यावरती आपण काय करतो, याच्या साह्याने आपण नर्लिंग करीत असतो लेथ मशीनवरती. याला फुल पोस्टमध्ये पकडून आणि कूलंटचा वापर करून सॉल्युबल ऑइलचा आणि आपण याला करीत असतो स्ट्रेट लाईन, आपलं स्ट्रेट नर्लिंग. बरोबर. त्याच्यानंतर इकडे बघा तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नचे रोलर बघायला भेटतील आणि याच्यावरती आपण अटॅच करून काय केलं जातं, नर्लिंग केलं जाते. बरोबर. इथे दिसते तुम्हाला हे डायमंड नर्लिंग आहे. बरोबर.
हे डायमंड नर्लिंग टूल आहे. आणि इकडे जे दिसते तुम्हाला हा कोणता आहे, हा क्रॉसवाला आहे बरोबर. हा क्रॉसवाला आहे आणि दिसते हा स्क्वेअरवाला आहे बरोबर. आपलं स्क्वेअरवाला नाही सॉरी, हा स्ट्रेटवाला आहे बरोबर. हा स्ट्रेटवाला आहे आणि याच्या पद्धतीने आपण करीत असतो बरोबर. तर पुढे बघू आपण, हा कोणता आहे, सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे. कोणता आहे, सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे. हा लक्षात ठेवायचा आहे, तुम्ही पेपरला तुम्हाला विचारले जाऊ शकतो. त्याच्यानंतर हे बघा प्रकार आहे बघा नर्लिंगचे. आपलं नर्लिंगचे नाही तर हे टूलचे प्रकार आहे बरोबर. तर सगळ्यात पहिला आपण म्हणत आहे सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे. हा काय, यात फक्त एकच रोलर असून ज्याचा उपयोग स्ट्रेट लाईन नर्लिंग करिता करतात. या टूलवर सरळ रेषेत दाते पाडल्या जातात बरोबर. म्हणजे याच्यामध्ये कसे टूल आपल्या जे जॉब आहे त्या जॉबवरती काय करायचं, सरळ रेषेमध्ये दात पाडले जाते. याच्या सहाय्याने आपण बघितलं बघा, सगळ्यात पहिले स्ट्रेट नर्लिंग बघितली अशा पद्धतीनं. ही जी नर्लिंग आहे ही ह्या टूलाच्या सहाय्याने आपण करीत असतो. पण त्या तर हा सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे आणि याच्यावरती स्ट्रेट दात पाडलेली बरोबर, टीथ पाडलेली आहे ना, त्याला टीथ म्हणतो आपण. ही टीथ आपण याच्यावरती पाडलेली आहे आणि त्या टीथच्या सहाय्याने आपण काय करतो, याच्यावरती ते दात याच्यावरती नक्षी ते उमटत असते आणि नर्लिंग क्रिया होत असते बरोबर. तर अशा प्रकारे हा सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे आणि त्याचं असं कार्य आहे बरोबर, दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे बघू आपण की पुढचा टूल कोणता आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे दिसतंय तुम्हाला हा कोणता आहे, नकल जॉईंट नर्लिंग टूल आहे. कोणता आहे, नकल जॉईंट नर्लिंग टूल. आता 2 नंबरचा आहे हा. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला 2 रोलर दिसते बघा. एक इथं वरती एक रोलर दिसते, खाली एक रोलर दिसते बरोबर. आणि इकडे त्याच्यावर काय आहे की एक लेफ्ट हँड साईडने हेलिकल दाते पाडलेले असते बरोबर, लेफ्ट हँड साईडने. असं जर बघितलं आपण हे लेफ्ट हँड साईडने आणि इकडचे राईट हँड साईडने बरोबर. तर असे 2 रोलर जोडलेले असते. याला नकल जॉईंट नर्लिंग टूल होल्डर म्हणतो आपण. याच्या सहाय्याने आपण काय करीत असतो, तर याच्या सहाय्याने आपण क्रॉस नर्लिंग किंवा डायमंड नर्लिंग करीत असतो. कोणती, क्रॉस किंवा डायमंड नर्लिंग करीत असतो. आणि आपण याच्यामध्ये बघा इथे याला काय आहे, शँक आहे, याला शँक म्हणतो आपण. त्याच्यानंतर हे हेड आहे बरोबर आणि हा नर्ल आहे. हे दोन याला रोलरला काय म्हणते, नर्ल म्हणते बरोबर. इकडे तुम्हाला हा थोडासा ऍडव्हान्स मध्ये दाखवलेला आहे. याला तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं ऍडजस्ट करता येऊ शकतं. हे नर्लिंग जे रोलर आहे हे जवळ आणता येऊ शकते, याला स्क्रू फिरून बरोबर. तर हा ऍडजस्टिंग नर्लिंग स्क्रू आहे, आपलं नर्लिंग टूल आहे बरोबर. तर हे थोडंसं ऍडव्हान्स मध्ये, पण आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या ठिकाणी बघायला भेटतं. तर हा काय, नकल जॉईंट नर्लिंग टूल होल्डर आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू काय काय आहे. तर या 2 रोलरचा एक सेट असतो बरोबर. किती, 2 रोलर याच्यात बघा, 2 रोलर बघायला भेटते. याच्यात 2 रोलरचा एक सेट आहे आणि ज्यात एकावर स्ट्रेट दाते किंवा हेलिकल दाते, तसेच दुसऱ्यावर 90 डिग्रीच्या कोनात हेलिकल, कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह दाते कट केलेले असतात. हा एक सेल्फ सेंट्रिक टूल आहे बरोबर. त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये की आपल्याला 3 प्रकारचे दाते बघायला भेटत असते बरोबर. तर आपल्याला जर डायमंड नर्लिंग टूल असला, हा जो नकल जॉईंट नर्लिंग टूल होल्डर आहे, याच्यावरती जर आपल्याला डायमंड नर्लिंग करायची असली तर तिथे हेलिकल दाते बघायला भेटतात आपल्याला. जर आपल्याला क्रॉस नर्लिंग करायची असली तर क्रॉस नर्लिंग करताना आपल्याला इथं कसे म्हणजे 90 डिग्रीच्या कोणामध्ये दात बघायला भेटते आपल्याला. त्याच्यामध्ये म्हणजे चौरस आकाराचे दाते याच्यावरती बघायला भेटत असते. आणि जर आपल्याला तिथंच कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स अशा 2 नर्लिंग जर करायच्या असल्या ती पण त्याच्यावरती आपल्याला त्या पद्धतीनं दात आपल्याला त्याच्यावरती टीथ जे आपल्याला टीथ म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, तर ते टीथ जे आपल्याला ते बघायला भेटत असते त्याच्यावर बरोबर. तर हा एक सेल्फ सेंट्रिक टूल आहे. म्हणजे हा कसा आहे, सेल्फ सेंट्रिक आहे. हा स्वतःच त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातो. ज्यावेळेस आपण जॉबला लावतो, याला जॉबला लावतो वेळेस हा स्वतः तिथे ऍडजस्ट होत असतो. म्हणजे सेल्फ सेंट्रिक टूल आहे. म्हणजे आपण थोडंसं जरा त्याला सेंटर हाईटला लावलं टूलला, तर सेंटर हाईटला लावल्यानंतर आपोआप तिथं काय होतं, तिथं त्याच्यावरती आपोआप त्याचं सेंटरिंग घेऊन टाकतो किंवा त्याचं
थोडाफार खालीवरती पण असला तर चालून जातो थोडंसं, याच्यामध्ये हा व्यवस्थित नर्लिंग करत असतो बरोबर. तर आता पुढे बघू आपण. हे दिसतंय बघा मित्रांनो तुम्हाला, हे काय रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल आहे बरोबर. रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल आहे आणि त्याच्यामध्ये काय रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल बरोबर. हे जे नर्लिंग टूल आहे त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये भेटते आपल्याला. हे आपल्याला डायमंडच्या पॅटर्न मध्ये पण भेटते, त्याच्यानंतर क्रॉस मध्ये पण भेटतं, त्याच्यानंतर कॉन्केव किंवा कॉन्वेक्स मध्ये पण भेटत असतं आपल्याला. त्याच्यामध्ये बघा दोन रोलर एक सेट आहे बघा, असे 3 सेट असते याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण रोलर किती असते, 6 रोलर असते आणि किती 2 रोलरचा एक सेट असतो, असे 3 सेट असते. आणि याच्यावरती आपण हे 3 रोलर जे तुम्हाला दिसते याच्यामध्ये हे पिचनुसार असते. कसे असते, पिचनुसार असते. म्हणजे कोर्स, मीडियम आणि फाईन, कोर्स, मीडियम, फाईन असे 3 प्रकारचे पिच असते त्याच्यावरती. मी लिहून देतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं बघितलं आपण, सगळ्यात पहिल्यांदा बघितलं याच्यावरती आपल्याला कोर्स बघायला भेटतो बरोबर. कोर्स आहे ना, त्याच्यावरती कसं असते म्हणजे मोठले दात असते, लांब लांब दात असते, लांब लांब टीथ असते त्याच्यावरती आणि हा कोर्स असतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण इथं दुसरा असतो आपला मीडियम बरोबर. आणि तिसरा जर बघितला आपण तर हा असतो फाईन बरोबर. अशा 3 याच्यामध्ये भेटत असतात आपल्याला. याच्यामध्ये 3 पिचचे आपल्याला सेट बघायला भेटते आणि आपल्याला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हा रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल जो आहे आपल्याला बघायला भेटत असतो बरोबर. या युनिव्हर्सल टूल होल्डर असे म्हणतात बरोबर. हे लक्षात ठेवायचे तुम्ही मित्रांनो की याला काय म्हणलं जातं, युनिव्हर्सल टूल होल्डर असे म्हणतात बरोबर. म्हणजे याला रिव्हॉल्विंग हेड किंवा युनिव्हर्सल टूल होल्डर पण म्हणलं जातं, ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काय, या रोलरचे 3 सेट असतात. किती, 3 सेट असतात. मी सांगितलं तुम्हाला अगोदर, हा एक सेट, हा 2 सेट आणि याच्या आतून एक सेट असतो, तो असे 3 सेट असते आणि ते 2-2 याचा एक सेट तयार केला असतो. आणि ज्या कोर्स, मीडियम व फाईन पिचचे रोलर असतात बरोबर. मी आता सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये कोर्स, मीडियम आणि फाईन असे 3 प्रकारचे काय असते पिचचे रोलर असतील बरोबर. त्याच्यानंतर काय, ज्या ते फिरणाऱ्या हेडमध्ये फिट करतात बरोबर. म्हणजे एका फिरणाऱ्या हेडमध्ये याला काय केलं जातं, फिट केलं जातं या रोलरला. आणि त्याच्यानंतर याची पिवट पिन ही हार्ड स्टीलची असते. कशी असते, याची पिवट पिन ही बरोबर. ही पिवट पिन कशी असते, हार्ड स्टीलची असते. कशी असते, हार्ड स्टीलची असते बरोबर. तर हार्ड स्टीलची असल्यामुळं ती आपल्याला मजबूत पकडते ते. त्याच्या पुढे बघू मित्रांनो आपण. आता हे बघा, आता ही तुलना केली याच्यामध्ये बघा, 3 नर्लिंग टूलची तुलना केली आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या त्याच्यात काय काय वैशिष्ट्य बरोबर. आता सगळ्यात पहिलं जर बघितलं आपण, हा काय सिंगल रोलर बरोबर. सगळ्यात पहिला आपण सिंगल रोलर नर्लिंग टूल बघितला होता. त्याच्यानंतर नकर जॉईंट नर्लिंग टूल बघितला. त्याच्यानंतर रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल बघितला बरोबर. हे 3 प्रकार आहे आणि 3 प्रकारामध्ये आपण एक बघणार आहे. त्याच्यामध्ये बघा, यात एक रोलर असते बरोबर आणि याच्यात काय असतं, यात 2 रोलर असते. किती असते, 2 असते. आणि याच्यामध्ये 3 सेट असतात. आता जे आपण बघितलं, सगळ्यात पहिलं जे बघितलं त्याच्यात किती, एकच रोलर बघायला भेटला आपल्याला बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, याच्यात किती बघितले आपण, 2 रोलर बघितले. दुसऱ्या याच्यामध्ये 2 रोलर बघितले. तिसऱ्या याच्यामध्ये काय होतं, 3 सेट बघितले आपण. म्हणजे रिव्हॉल्विंग हेड जे होतं त्याच्यामध्ये 3 सेट बघितले. 2-2 याचा एक सेट होता, असे 3 सेट बघितले. त्याच्यानंतर या एकाच पॅटर्नचा टूल पकडता येतो बरोबर. याच्यात काय असतं, हा जे दिसतो तुम्हाला सिंगल रोलर, याच्यामध्ये एकच पॅटर्नचा आपल्याला रोलर पकडता येतो बरोबर. म्हणजे टूल पकडता येतो आपला स्ट्रेट आहे ना, कोणता स्ट्रेट आपण पकडत असतो याच्यामध्ये. आणि जो स्ट्रेट नर्लिंग टूल आहे तोच आपण याच्यामध्ये पकडत असतो बरोबर. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तुम्ही, या 2 पॅटर्नचे टूल पकडता येतात बरोबर. आपण बघितलं की हेलिकल आकाराचे 2 टूल बघितले आपण याच्यामध्ये. जे रोलर टूल पकडलेले त्याच्यावरती ते 2 होते, पण ते हेलिकल आकारचे होते. त्याच्यानंतर आपण क्रॉसमध्ये पण बघू शकतो, कॉन्केव किंवा कॉन्वेक्स असे 4 आकाराचे पुढे बघू शकतो आपण त्याच्यामध्ये. असे याच्यामध्ये याचं हे वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये आपण 2 पॅटर्नचे टूल पकडता येतात बरोबर.
म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आपण याच्यामध्ये पकडू शकतो. याच्यामध्ये बघा यात वेगवेगळ्या पिचचे येतात बघा. मी तुम्हाला पहिलं सांगितलं याच्यामध्ये 3 प्रकारचे पिच असते, कोर्स, मीडियम आणि फाईन. तर ते जे ते 3 पिच जे तर त्या तिन्ही पिचचे काय असते त्याच्यामध्ये सेट असते. तर याच्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटतं की याच्यामध्ये 3 पिचचे आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे आपण वेगवेगळ्या पिचचे आपण याच्यामध्ये सेट बघत असतो नर्लिंग टूलचे. बरोबर. हे काय हे सेल्फ सेंट्रिक नसतात. बरोबर. हे काय याला आपल्याला व्यवस्थित सेंटर हाईटला लावावं लागतं. हे सेल्फ सेंट्रिक नाही आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण हे सेल्फ सेंट्रिक. बरोबर. हे दोन्ही बी काय हे नक्कल जॉईंट आणि रिव्हॉल्विंग गेट हे काय दोघं सेल्फ सेंट्रिक टूल आहे. आणि काय केलं जाते हे आपलं सेंटर आपण जर त्याच्यात लावलं तर ते आपोआप म्हणजे तिथं मॅच होऊन जातं आणि आपल्याला लवकर कळतं की आपलं सेंटर हाईटला टूल लागेल. आणि हे सेल्फ सेंट्रिक म्हणजे स्वतः सेंटर घेत असते. बरोबर. त्याच्यानंतर काय यावर सरळ रेषेचे दाते असतात. बरोबर. यावर कशी दाते असते सरळ रेषेमध्ये जात असतात. मी सांगितलं तुम्हाला पहिलं सिंगल रोलर जे हे स्ट्रेट नर्लिंग साठी आपण उपयोग करत असतो. याच्यावरती सरळ दात असते आणि ते आपल्याला फक्त स्ट्रेट नर्लिंग साठीच आपण उपयोगात आणतो. त्याच्यानंतर याच्यावर काय यावर क्रॉस व डायमंड आकाराचे दाते असतात. बरोबर. तर हे 2 पॅटर्न मध्ये भेटतं आपल्याला. यावर क्रॉस नर्लिंगचं पण भेटतं आपल्याला आणि डायमंडचं पण भेटत असतं. बरोबर. असे 2 आकाराचे दाते याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर काय यात वेगवेगळ्या पिचचे कोर्स, मीडियम, फाईन दाते असतात. बरोबर. कोणते असतील कोर्स, मीडियम आणि फाईन. बरोबर. हे पण या दोन्ही प्रकारात भेटतं आपल्याला. पण याच्यामध्ये काय असतं की पिच मध्ये भेटतं आपल्याला. बरोबर. कोर्स, मीडियम आणि फाईन. आलं लक्षात. तर आपण पुढे बघू. हे बघा तुम्हाला इथे बघायला भेटते की नर्लिंगचे पिच बघायला भेटते. बघा नर्लिंगचे पिच. बरोबर. म्हणजे नर्लिंगची ग्रेड त्याला आपण ग्रेड म्हणतो. आणि ते ग्रेड 3 प्रकारचे असते. किती प्रकारचे 3 प्रकारचे. जसं आपण आपली जी फाईल बघतो फाईलची जशी ग्रेड असते फाईलची किती ग्रेड असते 5 प्रकारची ग्रेड असते. सगळ्यात पहिला असतो कोणता असतो तर रफ कट फाईल असते. त्याच्यानंतर असते आपली बास्टर्ड फाईल असते. त्याच्यानंतर सेकंड कट असते. बरोबर. त्याच्यानंतर असते स्मूथ आणि डेड स्मूथ. अशा 5 प्रकारची ग्रेड आपल्याला बघायला भेटत असते. तर त्याच पद्धतीनं याच्यामध्ये पण ग्रेड असते. काय असतं ग्रेड असते. आणि हे ग्रेड आपल्याला त्याच्यामध्ये 3 प्रकारचे बघायला भेटते. सगळ्यात पहिले भेटतं आपल्याला क्रॉस नर्लिंग, आपलं कोर्स नर्लिंग, त्याच्यानंतर असते मीडियम नर्लिंग, त्याच्यानंतर असते फाईन नर्लिंग. बरोबर. त्याची कोर्स नर्लिंग तिला आपण खरखरीत नर्लिंग म्हणतो. त्याच्यानंतर मीडियमला मध्यम नर्लिंग आणि फाईन नर्लिंग म्हणजे थोडीशी छोट्या आकारामध्ये आपल्याला बघायला भेटत असते. बरोबर. हे बघा इथं दिली कोर्स नर्लिंग. ही कोर्स नर्लिंग जी आहे ही कशी आहे इथं काय केलंय की थोडे मोठ्या आकारात आहे. बरोबर. ही कशी आहे मोठ्या साईज मध्ये. हे बघा ही कशी आहे थोडीशी मोठ्या साईज मध्ये. हिचे दात कसे आहे हिचे जे टीथ आहे हे कसे लांब आहे. बरोबर. कसे लांब आहे. हे बघा हे कसे टीथ लांब आहे याच्यामध्ये. आणि ही कोर्स आहे. कोर्स म्हणजे काय ही थोडी मोठे दात आहे याच्यामध्ये. म्हणजे याचे जे डायमंड पॉइंट जे म्हटलेले जे डायमंड नक्षी म्हटलेली ते कसे हे मोठ्या आकाराचे. आणि जर दुसऱ्याचे जर बघितलं तर मीडियम मध्ये बघायला भेटतं. बघा आपल्याला हे थोडस जवळ आहे ना तसे जवळ काय इथं असं जवळ दिसते तुम्हाला आहे ना. तर हे काय मीडियम आहे. बरोबर. हिला मीडियम नर्लिंग म्हणतो आपण. हिचे जरा थोडंसं आपल्याला जे नक्षी ते छोटे आकारात दिसतात. आणि 3 नंबर बघा फाईन मध्ये आपल्याला एकदम जवळ बघायला भेटेल. बघा एकदम जवळ बघायला भेटेल. हे आपण बघू शकतो इथं की आपल्याला वरती पण इथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. ते एकदा व्यवस्थित बघून घेतले की याच्यामध्ये काय आहे की ही जी नर्लिंग तुम्हाला कशी आहे एकदम जवळ येते. जसे फाईलचे आपले ग्रेड असते ग्रेडमध्ये कसं असतं स्मूथ फाईलचे कसे एकदम जवळ जात असतात स्मूथ फाईलचे. त्याच्यानंतर डेड स्मूथचे कसे असते एकदम जवळ असते. त्याच पद्धतीने याच्यामध्ये पण 3 प्रकारचे कोर्स, मीडियम आणि फाईन असे 3 प्रकारचे पिच मध्ये आपल्याला ग्रेड बघायला भेटत असते. बरोबर. तर सगळ्यात पहिलं बघितलं आपण कोर्स नर्लिंग. बरोबर. तर या प्रकारची नर्लिंग जी आहे ही नर्लिंग कशी असते तर हिचा जो पिच असतो. बरोबर. हा जो पिच आहे बघा
तुम्हाला जर हा पिच जर बघायला गेले तुम्ही, हा पिच कसा आहे, हा 1.75 किती आहे, 1.75 बरोबर, 1.75 याच्यामध्ये आपल्याला पिच बघायला भेटतो कोर्स नर्लिंग मध्ये, बरोबर, कोर्सच्या ग्रेड मध्ये, बरोबर. आणि याचे जे हे टीपीआय किती असते, टीपीआय म्हणजे काय, तर टीपीआय म्हणजे काय असतं की थ्रेड आपलं टीथ पर इंच असतं, काय असतं, टीथ पर इंच. टीथ पर इंच याच्यामध्ये किती दात असते, तर याच्यामध्ये असते 14. किती असते, किती टीथ असते एका इंचामध्ये, किती टीथ, 14 टीथ असते. किती टीथ पर इंच म्हणजे एका इंचामध्ये किती टीथ असते, बरोबर, तर किती असते, 14 असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही मीडियम, आता याच्यामध्ये बघा मीडियम मध्ये 1.25 बरोबर, म्हणजे 1.25 असे आपल्याला ते बघायला भेटते याच्यामध्ये. आणि याचं जे टीपीआय असतं, जे टीपीआय किती असते, टेप आपलं टीथ पर इंच म्हणजे एका इंचामध्ये किती दात केले असते याच्यामध्ये बघा 21 दात बघायला भेटतो तुम्हाला, किती, 21. हे लक्षात ठेवायचे, हे पेपरला येत असतं तुम्हाला, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हे विचारू शकते किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेपरला गेले तुम्ही तर ते पण तुम्हाला तिथं बघायला मिळत असतं, बरोबर. तर इकडे बघा ही फाईन आहे, फाईन मध्ये जर बघायला गेलं तुम्ही तिथं 0.75 किती, 0.75 तर पिच असतो इथं. आणि याची जर टीथ पर इंच जर बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला किती बघायला मिळते, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला किती 3 प्रकारे आपल्याला या ज्या नर्लिंग याचे प्रत्येकाचे वेगवेगळे पिच आहे आणि त्या पिच नुसार त्याचे टीथ पर इंच आहे, म्हणजे एका इंचामध्ये किती किती टीथ आहे. याच्यात बघितलं आपण 14 आहे, याच्यामध्ये 21 आहे आणि याच्यामध्ये 33 आहे, बरोबर. असे 3 प्रकारे असते. इथं किती दिलेलं आहे, आपण ते परत एकदा वाचून घेऊ. तर कोर्स नर्लिंग या प्रकारची नर्लिंग कोर्स नर्लिंग टूलाच्या सहाय्याने करतात, ज्या पिच किती असतो 1.75 असतो आणि यात 14 टीपीआय असते, बरोबर, प्रति इंच, म्हणजे टीथ पर इंच किती असते, 14 असते, एका इंचामध्ये 14 दात असते, बरोबर. त्याच्यानंतर मीडियम नर्लिंग जी या प्रकारची मीडियम नर्लिंग टूलाच्या सहाय्याने केली जाते, ज्यात पिच 1.25 असतो व टीपीआय किती असते, 21 असते, बरोबर, म्हणजे 21 दात याच्यामध्ये कट केले असते मीडियम मध्ये. त्याच्यानंतर बघितलं आपण 3 नंबरला फाईन नर्लिंग जी या प्रकारची फाईन नर्लिंग टूलाच्या सहाय्याने करतात, ज्याची पिच 0.75 असतो व टीपीआय 33 असतो. मी आता तुम्हाला जे सांगितलं तेच त्याच्यामध्ये दिलेलं आहे, बरोबर. हेच तुम्ही चांगलं पाठ करून जायचंय पेपरला जाता, तुम्ही कोणत्याही पेपरला जा, सेंट्रलच्या जा, कोणत्याही जा, स्टेटच्या जा, सेंट्रलच्या, तर तुम्हाला याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, बरोबर. तर हे मी एक चांगला अनालायसिस करून याला तयार केलेलं आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित पाठ करायचे, तुम्हाला कोणतेही लेक्चर घ्यायची गरज पडणार नाही किंवा इतर पुढे जायची गरज पडणार नाही, तुम्हाला इथं सगळं दिलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघू आपण. हे बघा आता पुढं काय, आता सगळ्यात पहिले बघू आपण नर्लिंग करताना घ्यायची दक्षता, बरोबर. नर्लिंग करताना कोणती दक्षता घ्यायला पाहिजे आपण, ते आता आपण बघणार आहे म्हणजे पुढं. तर नर्लिंगच्या ग्रेडनुसार जॉबचा व्यास योग्य मापात टर्निंग करून घ्यावा. म्हणजे आपल्याला जरा नर्लिंग करायची आहे, तर नर्लिंग करता वेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर त्याचा जॉबचा जो व्यास आहे तो काय करायचा आहे, मापात टर्निंग करून घ्यायचं आहे. तर मापात किती टर्निंग करायचे ते पुढे बघू आपण. तर रफ किंवा कोर्स ग्रेडच्या नर्लिंग करिता जॉबचा व्यास 0.3 mm, हे 0 पॉइंट आहे, ठीक आहे, 0 पॉइंट आहे हा 0.3, बरोबर. 0.3 mm मध्ये आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला ते जॉब आपलं ते मायनस आपल्याला काय करायचं आहे, तो मायनस करायचा आहे. म्हणजे कोणत्या याच्यासाठी आपल्याला इथं कोर्स पिच करायचं आहे, म्हणजे कोर्स नर्लिंग करायची, बरोबर. कोर्स म्हणजे जे लांब दात आहे त्याच्यामध्ये ती नर्लिंग करायची. आपल्याला इथं जो आपला राऊंड बार आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डायमीटर जो आहे मेजर डायमीटर किंवा एक्सटर्नल डायमीटर ते काय करायचं आपल्याला इथं 0.3 mm ने काय करायचं मायनस करायचे. आपण उदाहरण बघू याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला जर समजा उदाहरणार्थ आपला 20 mm चा जॉब आहे, बरोबर. 20 mm चा जॉब आहे, बरोबर. इथं दिसतंय बघा तुम्हाला. आता आपण इथे एक जॉब घेऊ असा, बरोबर.
हा जॉब आहे आणि याचं डायमीटर किती आहे, त्याचं डायमीटर आहे 20 mm बरोबर. ते 20 mm डायमीटर आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावरती नर्लिंग करायची आहे. तर आपण पकडून चालू सध्या आपल्याला कोणती करायची आहे, कोर्स नर्लिंग करायची. कोणती कोर्स. तर कोर्स नर्लिंग करण्यासाठी काय करायचं जातं, पहिलं सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्यायचं आहे की आपल्याला जर कोर्स नर्लिंग करायची आहे तर आपण आपला डायमीटर किती आपलं डायमीटर किती 20 आहे. तर 20 मधून आपल्याला 0.3 मायनस करायचे. तर आपण काय करू, इथं आपण पॉईंट देऊन देऊ, आपल्याला त्याची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे 0.3 बरोबर. आता आपण याच्यातून जर मायनस केलं तर आपल्याला इथं बघायला भेटेल बघा, 3तून आपलं 0तून 3 जात नाही. तर आपण इथं काय केलं, इकडून शेजारच्याकडून 1 घेतला बरोबर. तर इथं आपले झाले 10, 3 गेले 7 राहिले बरोबर. त्याच्यानंतर इकडं आपण याच्यातून काय केलं होतं, 1 घेतला होता बरोबर. काय केलं होतं, 1 घेतला होता. त्याच्यानंतर इथं काय केलं आपण, इथं झाले ते 9 बरोबर. किती झाले इथं 9 झाले होते बरोबर. आपण याच्यातून घेतला, आपण 0 कडे नव्हता, इकडून घेतला आणि काय केलं इथं असं जर आपण याच्यातून मायनस केलं तर आपल्या इथं उत्तर येतं 19.7 बरोबर. 19.7 म्हणजे काय, 19.7 म्हणजे काय, 19 mm किती, 19 mm. त्याच्यानंतर किती, 700 मायक्रॉन बरोबर. किती, 700 मायक्रॉन. तर आपल्याला हे डायमीटर तयार करायचे, 19.7 डायमीटर तयार करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, कोर्स पिचची जी नर्लिंग आहे ती करायची बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं आपण पुढचं एक उदाहरण बघू आपण अजून. पुढे एक बघू आपण, याच्यामध्ये बघितलं मीडियम करू आपण काय करायचं, मीडियम नर्लिंग करायची आपल्याला. त्याच्यावरती मीडियम नर्लिंग करण्यासाठी आता आपण दुसरं डायमीटर घेऊ. आता आपण 30चं डायमीटर घेऊ बरोबर. आपलं 30चं डायमीटर आहे, 30चा डाय आहे बरोबर. राऊंड बारचा आपला 30चा डाय आहे आणि आपल्याला त्याच्यावरती काय करायचंय, मीडियम नर्लिंग करायची. मीडियम नर्लिंग करण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला डायमीटर अगोदर मायनस करावं लागतं. आता हे डायमीटर मायनस का बरं करावं लागतं, तर ते नर्लिंग केल्यानंतर काय होत असतं, ते डायमीटर वाढत असतं बरोबर. म्हणजे आपण सगळ्यात पहिलेच बघितलं नर्लिंगचा उद्देश काय आहे, तर हे डायमीटर एखाद्या शाफ्टचं डायमीटर आपल्याला वाढवण्यासाठी करीत असतो आपण. तर आपण जरा ऑलरेडी जर 30 ठेवलं तर ते इथं वाढणार आहे. किती वाढणार आहे, तर इथं ते 0.2 mm वाढणार आहे मीडियम नर्लिंग मध्ये. आणि कोर्स मध्ये जर बघितलं आपलं तर ते 0.3 ने वाढणार आहे. त्याच्यानंतर जर आपण याच्यामध्ये बघितलं फाईलमध्ये, तर हे फाईलमध्ये किती वाढणार आहे, 0.1 mm वाढणार आहे. तर हे वाढायला नको, त्याच साईजमध्ये आपल्याला तयार करायचं आहे 30च्या. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर शाफ्टचं डायमीटर आपल्याला मायनस करावं लागतं आणि प्रत्येकाच्यासाठी वेगवेगळं असतं. तिथं दिसतं तुम्हाला कोर्ससाठी 0.3 आहे, इथं मीडियमसाठी 0.2 आहे, इथं फाईलसाठी 0.1 mm बरोबर. असे मायनस करावं लागतं आपल्याला दिलेल्या डायमीटरमधून आणि त्यानंतर आपण नर्लिंग करू शकतो. आपल्याला ज्या पिचमध्ये नर्लिंग करायची आहे त्या पिचमध्ये आपण नर्लिंग करू शकतो बरोबर. तर आपण आता बघू की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बघा, इकडे बघा याच्यामध्ये काय आहे, डायमीटर 30 आहे ना, डायमीटर 30 दिलंय आणि आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये नर्लिंग करायची. कोणती नर्लिंग करायची आहे, तर मीडियम करायची आहे. तर मीडियम नर्लिंगसाठी आपण त्याच्यामधून डायमीटर मायनस करू. किती मायनस करावं लागेल आपल्याला, 0.2 करावं लागेल बरोबर. तर आपण काय करू, इथं 0.2 याच्यामध्ये आपण मायनस करू 30 मधून. बघा हे दिसतंय तुम्हाला. तर आपल्याला इथं मायनस करायचं याच्यामधून, किती मायनस करायचे, 0.2. जो आपला पिच आहे ना, किती आहे याचा 0.2 याच्यामध्ये आपल्याला मायनस करायचे. तर आपण याच्या पुढे एक पॉईंट देऊ, आपण याच्या पुढे एक पॉईंट देऊ आणि पॉईंट देऊन एक 0 देऊ, म्हणजे आपल्याला मांडणी व्यवस्थित करावे बरोबर. तर 0.2 आपण याच्यातून मायनस करू. तर 10तून 2 गेले आणि किती राहिले 8 बरोबर. इथं 9 बरोबर, 9 तसे आणि इथं राहिले 2 बरोबर. तर 29.8 आपल्याला किती करायचं आहे, त्याचं डायमीटर करायचं आहे. 29.8 म्हणजे 29 mm 800 मायक्रॉन असं डायमीटर करायचं आहे त्याचं आपल्याला. आणि ते डायमीटर केल्यानंतर काय होणार, आपलं तिथं नर्लिंग क्रिया करून आपलं डायमीटर म्हणून नंतर आपल्याला 30 mm बरोबर तयार होणार आहे. किती तयार होणार आहे, 30 mm. म्हणजे आपली जी नर्लिंग ही 200 मायक्रॉनने वाढणार आहे. किती,
200 मायक्रॉन तिथं वाढणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ऑलरेडी डायमीटर थोडंसं मायनसला ठेवायचं आहे आणि मायनसला ठेवल्यानंतर मग आपलं तिथं काय होऊ शकतं, आपलं डायमीटर बरोबर 30 मध्ये आपल्याला करायला भेटेल. बरोबर, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. तर प्रत्येक नर्लिंगसाठी वेगवेगळं असतं, तर प्रत्येक पिचसाठी वेगवेगळं असतं. तर ते पिचनुसार आपण एवढं डायमीटर मायनस करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा पुढं फायदा होत असतो. पुढे बघू आपण आता नर्लिंग करताना लुब्रिकंटचा उपयोग सतत करा. बरोबर, आपल्याला ज्यावेळेस नर्लिंग करतोय आपण, तर नर्लिंग टूल आपला गरम व्हायला नको किंवा गरम होऊन त्याच्यामध्ये त्याचे दात खराब व्हायला नको. त्यासाठी आपल्याला लुब्रिकंटचा उपयोग हा सतत करायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय, टूलचा फीड दर 1 ते 2 mm ठेवावा. जो टूलचा फीड आहे, आपण जे फीड देतो, आपला हा जॉब आहे, आपला हा जॉब आहे. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे हा जॉब आहे. आणि जर आपण काय केलं, नर्लिंग टूल लावले, उदाहरणार्थ असा नर्लिंग टूल आहे आणि नर्लिंग टूल लावल्यानंतर इथं आपला टूल पोस्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण इकडून हा फीड देतो याला, बरोबर, कॅरेजच्या साह्याने आपण जे फीड देत असतो, हा किती ठेवायचा आपल्याला 1 ते 2 mm ठेवायचा आहे. बरोबर, म्हणजे 1 ते 2 mm ने आपला टूल असा फीड जी आपली द्यायची आपल्याला, म्हणजे पुढे गेला पाहिजे आपला 1 mm किंवा 2 mm. बरोबर, त्याच्यानंतर नर्लिंग टूलला साफ करण्यासाठी फाईल कार्ड म्हणजेच नरम धातूचा ब्रश, म्हणजे नरम ताराचा ब्रश. बरोबर, तर आपल्याला जर नर्लिंग टूल काम झालं आपलं आणि काम झाल्याच्या नंतर जर त्याला साफ करायचंय, तर ते साफ करण्यासाठी आपल्याला एक नरम तारा ज्याच्या आहे, ज्या ब्रशला नरम तारा असते, त्या ताराच्या ब्रशने आपल्याला काय करायचं आहे, ते साफ करून ठेवायचं आहे. बरोबर, त्याच्यानंतर दिसते बघा. त्याच्यानंतर नर्लिंग करताना डेड सेंटरचा आधार देऊ नये. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला नर्लिंग करायची त्यावेळेस आपल्याला तिथं डेड सेंटरचा आधार द्यायचा नाही. बरोबर, म्हणजे जेणेकरून आपला जॉब सटकायला नको. बरोबर, नाही तर आपला जॉब काय म्हणजे सटकून जाईल. डेड सेंटरचा जर आपण तिथं आधार दिला. बरोबर, त्याच्यानंतर काय, नर्लिंग चालू असताना नर्लिंग टूल नर्लिंग मधून वरचेवर बाहेर काढू नये. बरोबर, ज्यावेळेस आपलं नर्लिंग ऑपरेशन चालू आहे, बरोबर, आपण याच्यावरती काय करतोय, नर्लिंग करतोय इथं जॉबवरती, तर ज्यावेळेस तुम्ही नर्लिंग टूल आहे हा पुढं आणल्याच्या नंतर काय करायचंय, तर तिथंच तुम्हाला परत डेप्थ द्यायची, त्याच्या आतमध्ये डेप्थ द्यायची आणि तसंच माग परत फीड देत मागं न्यायचंय. पण असं मागं नाही घ्यायचंय, याला हे जे टूल आहे तुम्हाला हा काय करायचंय, असं मागं नाही घ्यायचंय. हा त्या स्थितीमध्ये काय करायचं, दाब द्यायचंय पुढे, अजून डेप्थ द्यायची आणि डेप्थ देऊन काय करायचं, आपल्याला मागं न्यायचंय. बरोबर, आपण जरा त्याला मागे घेतलं तर आपलं काय होतं, ते पिच जे असते ते मिसमॅच होते आणि नंतर ते काय होतं, ते परत जुळत नाही आणि नाही जुळले, ते जर जुळले नाही तर आपलं काय होतं, ते नर्लिंग खराब होती, ते नक्षी आपल्या व्यवस्थित उमटत नाही. जसं आपण थ्रेडिंगचं बघतो, थ्रेडिंग करता वेळेस आपण काय करतो, आपण जरा टूल जरा मागे घेतला किंवा काही मागे घेतलं चालतं, पण जर आपण थोडंफार कॅरेजला मागे पुढे केलं, कॅरेजचं लॉक असतं आपलं, पण क्रॉस साईडला जरा आपलं कंपाऊंड साईडला जरा मागे पुढे केला आपण, काय होतं आपलं तिथं पिच आपला मिसमॅच होतो. पण आपण थ्रेडिंगचा पिच हा मिळवू शकतो नंतर, पण तसं नर्लिंगचं हे एकदम कठीण असतं, ते परत त्या पिचवरती आपल्याला सेट करणं. त्याच्यामुळं याला मागं न घ्यायचंय, तर आपल्याला सारखं जोपर्यंत आपली नर्लिंग क्रिया होत नाही, बरोबर, जोपर्यंत आपली नक्षी जे ते चांगले उमटत नाही जॉबवरती, तोपर्यंत आपल्याला ते टूल आपल्याला काय करायचं आहे, मागं घ्यायचं नाही. तर आपल्याला सारखी डेप्थ देऊन काय करायचं आहे, त्याला ती नर्लिंग क्रिया पूर्ण करून घ्यायची. बरोबर, त्याच्यानंतर काय, नर्लिंगचे प्रेशर हळूहळू वाढवत जावे. बरोबर, म्हणजे नर्लिंगचं जे प्रेशर आहे, आपल्याला जी डेप्थ आहे ती आपल्याला हळूहळू वाढवत जायची. बरोबर, एकदमच डेप्थ लय मोठी द्यायची नाही, जेणेकरून आपला जॉब बाहेर येईल आपल्या चकच्या आणि उडून आपल्याला लागू शकतो, असं काही करायचं नाही. त्याच्यानंतर जॉबची व नर्लिंग टूलाची पकड घट्ट आहे. बरोबर, आपला जो जॉब आहे हा चकमध्ये घट्ट पकडलेला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला जो नर्लिंग टूल पण आहे तो कसा पाहिजे, घट्ट पाहिजे. बरोबर, जर आपण इथे जॉब जरा व्यवस्थित पकडला नाही तर काय होणार, जॉब बाहेर निघून आपल्याला लागू शकतो किंवा खाली आपली नर्लिंग खराब होऊ शकते, जॉब खराब होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण जरा नर्लिंग टूलाची तर पकड व्यवस्थित ठेवली नाही घट्ट, काय होते, आपला नर्लिंग टूल जर हरला तर आपली ती जी पिच आहे ती मिसमॅच होते आणि परत ते जुळू शकत नाही आणि नर्लिंग आपली खराब होत असते. त्याच्यासाठी आपल्याला जरा एखादा कुशल कारागीर असला तर त्याच्या साह्याने ते करू शकतो, पण सहजासहजी ते मॅच होत नाही. बरोबर, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं आपण टेप विभाग, इथं टेप दिलेली आहे,
अशा 2 टीप आहे. किती आहे? 2 टीप आहे. इकडे बघा. तर सगळ्यात पहिलं बघितलं आपण इथं नर्लिंग हे कटिंग ऑपरेशन नाही, तर ते एक फॉर्मिंग ऑपरेशन आहे. मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगितलं होतं की नर्लिंग काय आहे, कटिंग ऑपरेशन नाही, हे काय आहे, फॉर्मिंग ऑपरेशन आहे. बरोबर. हे पेपरला येऊ शकतं, तर ते लक्षात ठेवायचं. त्यांनी नोट दिलेलं आहे, नोट करून दिलेलं आहे, तर ते त्याच्यासाठी दिलेलं आहे. हे काय फॉर्मिंग ऑपरेशन आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय, नर्लिंग ऑपरेशन करिता कटिंग स्पीड आणि फीड हा जॉबचे मटेरियल आणि आवश्यक फिनिशिंग यावरून विभागला जातो. म्हणजे नर्लिंग ऑपरेशन करिता ज्यावेळेस आपण नर्लिंग ऑपरेशन करीत असतो, तर त्याच्यावरती आपण काय करीत असतो, कटिंग स्पीड आणि फीड हा देत असतो. हा प्रत्येक जॉबच्या मटेरियलवरून ठरवला जातो. बरोबर. म्हणजे जॉबचं मटेरियल कोणतं आहे त्याच्यावरती हा ठरवला जातो आणि त्या पद्धतीने काय केलं जातं, नर्लिंग केलं जातं. तर आपण परत एकदा थोडंसं त्याची रिवाइज करू काय काय आहे ते एकदा बघू आपण. त्याचा सारांश बघू आपण थोडक्यात परत एकदा आपण काय काय बघितलं. तर बरोबर. आता सगळ्यात पहिलं आपण बघितलं ते नर्लिंग टूल आहे ना, नर्लिंग ऑपरेशन चालू आहे आणि नर्लिंग काय ते बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती नर्लिंग ही काय, एक दंडगोलाकृती जॉबवरती जे नक्षी तयार केली जाते वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये, त्याला आपण नर्लिंग असे म्हणतो. ही कटिंग क्रिया नाही. बरोबर. ही कटिंग क्रिया नाही. त्याच्यानंतर या क्रियामध्ये सिलेंड्रिकल जॉबवरील बाहेर पृष्ठभागावर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या नर्लिंग केल्या जात्या, स्ट्रेट लाईन नर्लिंग. बरोबर. त्याच्यानंतर डायमंड नर्लिंग, क्रॉस नर्लिंग, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स अशा वेगवेगळ्या नर्लिंग केल्या जाते, त्याला आपण नर्लिंग असे म्हणतो. बरोबर. त्याच्यानंतर चांगल्या फिनिशिंगसाठी आपल्याला सॉइलेबल किंवा कटिंग ऑइलचा वापर आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण नर्लिंगचे उद्देश बघितले. नर्लिंगचा उद्देश जो आहे, यामुळे पार्टला मजबूत पकडता येते. बरोबर. आपल्याला मजबूतीने पकडता येते. त्याच्यानंतर जॉब आकर्षक दिसतो आपला. त्याच्यानंतर शाफ्ट वलच्या प्रेस फिटिंगसाठी शाफ्टच्या व्यास मोठे करण्यासाठी, जेणेकरून चांगली फिटिंग प्राप्त होईल. बरोबर. एखादा शाफ्ट आहे त्याला जर आपल्याला मोठं करायचे आणि मोठं करून आपल्याला एखाद्या याच्यामध्ये फिट करायचे, तर फिट करता वेळेस काय होतं, तिथं आपल्याला चांगली फिटिंग, टाईट फिटिंग आपल्याला प्राप्त होत असते. त्याच्यानंतर काय, नर्लिंग पॅटर्न मध्ये बघितले आपण 3 पॅटर्न, आपलं 5 पॅटर्न बघितले. सगळ्यात पहिले बघितलं आपण स्ट्रेट नर्लिंग पॅटर्न बघितलं. याच्यामध्ये बघितलं दंडगोलाकृती जॉबवर ऍक्सिस समांतर, म्हणजे ऍक्सिसला समांतर जे दात टीप पाडल्या जाते त्याला आपण काय म्हणतो, ते स्ट्रेट नर्लिंग म्हणतो. बरोबर. तर या अशा प्रकारे केलं जातं. ही आपल्याला सिंगल रोलर जे आपलं टूल असतो त्याच्यामध्ये आपण ही करू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर क्रॉस नर्लिंग, या स्क्वेअर रोप पॅटर्न असंही म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आणि ही चौकोनाकृती असते, म्हणजे स्क्वेअर टाईप असते, तिला आपण क्रॉस नर्लिंग म्हणतो. आणि हिचे जे दात असते ते 90 डिग्रीच्या कोनात असते, तर ते पेपरला येऊ शकतं. हिचे क्रॉस नर्लिंगचे दात जे असते ते किती कोणा, त्याचा कोण किती असतो ते विचारू शकतो, ते पाठ ठेवायचं आहे आपण. त्याच्यानंतर बघा डायमंड नर्लिंग. याच्यामध्ये काय आहे, तर याच्यावरती डायमंड आकाराचे नक्षी तयार केले जातात. बरोबर. आणि याला रोलर सेटच्या मार्फत प्रेस करून नक्षी तयार करतात. बरोबर. ज्या त्या रोलरचे दाते लेफ्ट हँड हेलिकल व दुसऱ्या रोलरचे दाते कसे असते, राईट हँड हेलिकल असते. आणि त्या पद्धतीने आपण करीत असतो हिला. बरोबर. हिला डायमंड पॅटर्न नर्लिंग असेही म्हणतात. डायमंड शार्प आपलं शेप पॅटर्न असेही म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर बघा कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. मी तुम्हाला सांगितलं की जेवढा आपला नर्लिंग टूलचा आकार असतो, बरोबर, जेवढी त्या नर्लिंग टूलची रोलरची जी रुंदी असते त्या रोलरच्या रुंदीच्या नुसारच आपण याची लांबी ठेवू शकतो. याच्यामध्ये आपल्याला जास्त लांबीमध्ये आपल्याला नर्लिंग केलं जात नाही. याच्यामध्ये ऑपोजिट असतं बघा. तर जर आपल्याला आंतरवक्र पृष्ठभागावर नर्लिंग करायची असली तर तिथं बहिर्वक्र टूल वापरलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर या नर्लिंगची लांबी रोलरच्या रुंदीनुसार केली जाते. त्याच्यानंतर या टूलाला लांबीच्या दिशेने चालवत नाही. बरोबर. लांबीच्या दिशेने चालवत नाही, जसं आपण फीड देतो. बरोबर. तर ती तशी फीड दिल्या जात नाही याच्यात. त्याच्यानंतर ही जी दिसते तुम्हाला याच्यामध्ये कॉन्व्हेक्स, ही जी आहे ही कॉन्व्हेक्स जी ही कॉन्केव्ह टूलाच्या मार्फत, म्हणजे बहिर्वक्र पृष्ठभागावर जर आपल्याला नर्लिंग करायची ती अंतर्वक्र टूलामार्फत रोलिंग करून तयार केली जाते. बरोबर. यांचं थोडंसं अपोजिट आहे, हे पेपरला विचारू शकतं, तर ते लक्षात ठेवायचं तुम्ही. त्याच्यानंतर बघा नर्लिंग टूल. आता नर्लिंग टूल कसं आहे, नर्लिंग टूल बघितला आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कोणता आहे, तर हा
सिंगल रोलर नर्लिंग टूल आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्याच बघू. नर्लिंग टूल गोलाकृती असतात. त्याच्यानंतर याच्या पृष्ठभागावर दाते असतात. याला विशेष प्रकारच्या टूल होल्डरमध्ये पकडले जाते. टूल हार्ड स्टीलच्या असू त्याची त्याची जी शाईन घेतली कशी असते हार्डनिंग व टेम्परिंग केली असते. टूल होल्डरमध्ये काय तर इथं बघितलं आपण हे आपल्याला टूल होल्डरमध्ये याला ही पिन असते आणि कशी असते हार्डनिंग केली असते बरोबर. त्याच्यानंतर आपण इथं 3 प्रकारचे बघितले टूल होल्डर बघितले बरोबर. पहिला बघितलं आपण सिंगल रोलर नर्लिंग टूल बघितला बरोबर. याच्यामध्ये आपण फक्त स्ट्रेट लाईन नर्लिंग टूल करिता नर्लिंग करू शकतो बरोबर. त्याच्यानंतर हा आहे नकल जॉईंट आहे बरोबर. याच्यामध्ये 2 रोलर असते है ना. आणि आपण काय करू शकतो याच्यामध्ये क्रॉस किंवा डायमंड नर्लिंग पण करू शकतो किंवा कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स ते वेगवेगळे असते. अशा प्रकारच्या याच्यावरती आपण करू शकतो. इथं बघा याला नकल जॉईंट नर्लिंग टूल होल्डर म्हणते. त्यानंतर रिव्हॉल्विंग हेड नर्लिंग टूल आहे हे बघितलं आपण. याला 3 सेटमध्ये रोलर बसवलेले असते आणि त्याच्या सहाय्याने आपण नर्लिंग करीत असतो. याला युनिव्हर्सल टूल होल्डर असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण याची तुलना बघितली. याच्यामध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं असते. यात 1 रोलर असते, याच्यात 2 असते, याच्यात 3 सेटमध्ये असते. याच्यात एकाच पॅटर्नचा टूल पकडते, त्याच्यात 2 पॅटर्नचे पकडते क्रॉस आणि डायमंड बरोबर. याच्यामध्ये काय तर वेगवेगळ्या पिचचे टूल पकडता येतात बरोबर. वेगळ्या म्हणजे कोर्स मिडियम आणि फाईन असे 3 पिचचे. त्याच्यानंतर हे सेल्फ सेंट्रिक नसतात हे आणि हे काय सेल्फ सेंट्रिक आहे. आणि त्याच्यानंतर काय हे पण सेल्फ सेंट्रिक आहे बरोबर. हे दोन्ही पण सेल्फ सेंट्रिक असते. यावर सरळ रेषेत दात असतात. हे जो आहे स्ट्रेट नर्लिंग टूल असतो याच्यात सरळ रेषेत दात असते. याच्यामध्ये क्रॉस आणि डायमंड दोन्ही पण असतात. याच्यामध्ये पिच नुसार असतात बरोबर. याच्यामध्ये कोर्स मिडियम असतात पण ते 2 टूल वेगवेगळे घ्यावं लागेल आपल्याला. आणि त्याच्यामध्ये कोर्स मिडियम आणि फाईन असे 3 प्रकारचे पिच कट केलेले असते. त्याच्यानंतर बघा इथं पिच बघितले, पिचचे प्रकार बघितले. त्याच्यामध्ये त्याचा पिच किती असतो, कोर्सचा किती असतो. त्याच्यानंतर याला आपण ग्रेड म्हणतो. 3 ग्रेडमध्ये कोर्स मिडियम फाईन. तर सगळ्यात पहिलं कोर्सचा जो पिच आहे तो किती असतो 1.75 आणि एका इंचामध्ये किती दात असते 14 दात असते. त्याच्यानंतर बघितलं खाली इथं बघा हा मीडियम याच्यामध्ये 1.25 आहे आणि TPI किती आहे 21 आहे. तर हे तुम्हाला माहिती आहे मी अगोदर सांगितलं ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 0.75 आणि याची TPI किती आहे 33 बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघू नर्लिंग करताना कोणती दक्षता घ्यायची आहे बरोबर. तर ती आपल्याला लक्षात ठेवायची. इथं आपलं जे डायमीटर आहे ते आपलं व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर नर्लिंग मारायची. अगोदर नर्लिंग डायरेक्ट केली तर आपण डायमीटर तिथं अगोदरच तेवढं असलं तर ते अजून वाढलं जातं आणि आपलं तिथं जॉब मायनसला किंवा तिथं आपल्याला मार्क कमी भेटू शकते बरोबर. त्याच्यानंतर नर्लिंग गेटनुसार जॉबचे व्यास योग्य मार्क करून घ्यावा त्याची. आणि इथं बघा फुल फीड जर 1 ते 2 दाराने द्यायला पाहिजे आपण. आणि नर्लिंग टूलला साफ करण्यासाठी जो सॉफ्ट धातूचा किंवा नरम धातूचा जो ब्रश आहे तो आपल्याला इथं नरम धातूचा जो ब्रश आहे तो वापरायचा आहे. त्याच्यानंतर नर्लिंग करताना हेड सेंटरचा आधार देऊन द्यायचं नाही आपल्याला. जे डेड सेंटरचा आपल्याला तिथं आधार द्यायचा नाही नर्लिंग करताना बरोबर. नर्लिंग चालू असताना नर्लिंग टूल आपल्याला मधूनच बाहेर काढायचं नाही. तर आपल्याला पूर्ण नर्लिंग होत तर ते त्याच्यामध्ये डेप्थ देत राहायची आणि नर्लिंग क्रिया करत राहायची बरोबर. त्याच्यानंतर नर्लिंगचे प्रेशर हळूहळू वाढत जावे. म्हणजे जे प्रेशर आहे आपण देत असतो डेप्थ ती आपल्याला हळूहळू वाढवायची. त्याच्यानंतर जॉब किंवा नर्लिंग टूलची पकड घट्ट असावी बरोबर. तर आपली जी जॉब आहे आणि नर्लिंग टूल आहे तो कसा आहे घट्ट असायला पाहिजे जेणेकरून आपलं काय होतं तिथं टूल किंवा जॉब आपला बाहेर निघत नाही आणि आपलं व्यवस्थित नर्लिंग होते. त्याच्यानंतर इथं टिप बघितली आपण. तर हे नर्लिंग हे काय कटिंग ऑपरेशन नाही तर हे काय फॉर्मिंग ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर नर्लिंग ऑपरेशन करिता कटिंग स्पीड आणि फीड जी असते ती कशी असते ती त्याच्या धातूवरून म्हणजे त्याचं जे मटेरियल आहे त्या जे रॉड आहे त्या रॉडचं जे मटेरियल आहे त्याच्यावरून आपण काय करत असतो त्याची कटिंग स्पीड व फीड ठरवत असतो बरोबर आपल्याला किती ठेवायची. तर अशा प्रकारे आपण आज नर्लिंग विषयी बघितलेलं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले जे महाराष्ट्रातले विद्यार्थी सगळे त्यांना शेअर करा जेणेकरून आपल्या जे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे कंटेंट पोहोचेल आणि त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत जाण्याची एक म्हणजे प्लॅटफॉर्म तयार होईल इथं. आणि इथून अभ्यास करून आपले जे महाराष्ट्रातले विद्यार्थी सगळे हे काय होते सेंट्रल गव्हर्नमेंटला पोहोचतील. त्यासाठी मी आज तुमच्यासाठी मेहनत घेतोय.
हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही जिम्मेदारी तुमची आहे. तर असेच जरा अजून व्हिडिओ बनायचे असले किंवा याच्यामध्ये अजून तुम्हाला चांगलं अजून इम्प्रूव्ह पाहिजे असलं तर तुम्ही मला सांगा, त्या पद्धतीने मी व्हिडिओ तयार करतो आणि तुमच्यापर्यंत आणतो. तर तुम्ही जरा मला सगळ्यांनी असा सपोर्ट जरा केला ते मी तुमच्यासाठी अजून वेगवेगळे व्हिडिओ तयार करेन प्रत्येक चॅप्टरवरती. जसे फिटर, टर्नर आणि मशीनिस्ट असे तिन्ही ट्रेडला मिळून आपले इथं आपण व्हिडिओ तयार करणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर धन्यवाद. तर सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.